निबोधत। नमस्कार, कसे आहात? काय म्हणालात, बिझी आहात? तरी वेळ काढून नचिकेत पाहायला तयार बसलायत? ठीक आहे, मग सुरू करूया. विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या डोंबिवली शाखेतर्फे नचिकेताच्या या 16व्या खास भागात तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. सुरुवात 3 ओंकार प्रार्थनेने करूया. ताठ बसा, पाठ, मान, डोकं एका सरळ रेषेत ठेवूया. सर्वांनी एकत्र 3 ओंकार आणि प्रार्थना म्हणूया. पाठ झाली नसेल तर स्क्रीनकडे बघून बरोबर म्हणा. सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। 5वी, 6वी, 7वी सगळ्यांची परीक्षा झाली आहे ना? पण खरं तर यावर्षी प्रत्यक्ष शाळेत, क्लासमध्ये कुठेच जाता आलेलं नाही. परीक्षा पण ऑनलाईन. किती मिस करताय ना सगळं. कंटाळा पण येतोय. म्हणूनच तर नचिकेता बघताय. चला उभे राहूया आणि जरा शरीर ताणूया. कसं? शिथिलीकरणाने आपण सुरुवात करूया. प्रथम ग्रीवा चालन म्हणजेच मानेचे शिथिलीकरण करून घेऊया. पायामध्ये खांद्या एवढे अंतर घ्यायचे आहे. दोन्ही हात पाठीमागे, उजव्या हाताने डाव्या हाताचे मनगट पकडायचे आहे. पाठीचा कणा ताठ हवा. पाठ, मान, डोकं एका सरळ रेषेत. सगळे मिळून आपण आता ही प्रक्रिया करूया. 3 वेळा आपण करणार आहोत. सुरू करायचे आहे. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. मान सरळ करून घ्यायची आहे. आता पुढचा प्रकार आपण करूया, ज्याच्यामध्ये मान आपण एकदा उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला वाकवणार आहोत. सगळे मिळून करूया. 3 वेळा आपण करणार आहोत. सुरू करायचं आहे. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. मान सरळ करून घ्यायची आहे. आता पुढचा प्रकार म्हणजे मानेचे ट्विस्टिंग करून घेऊया, ज्याच्यामध्ये एकदा आपण उजव्या बाजूला बघतो आणि एकदा डाव्या बाजूला बघतो. सगळे मिळून करून घेऊया. 3 वेळा आपण करणार आहोत. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. मान सरळ करून घ्यायची आहे. आता पुढचा प्रकार स्कंध संचालन करूया, म्हणजेच खांद्यांचे शिथिलीकरण. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे आहेत. पाठीचा कणा ताठ हवा, पण खांद्यांवरती ताण नको. दोन्ही हात शरीराच्या बाजूला मांड्यांलगत सरळ ठेवून घ्यायचे आहेत. आपण आता सुरुवात करूया. प्रथम उजव्या हाताने. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. विरुद्ध दिशेने. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. डाव्या हाताने. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. विरुद्ध दिशेने. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. आता दोन्ही हातांनी करायचं आहे. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच. विरुद्ध दिशेने. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पंच.
आता कटी संचालन म्हणजेच कमरेचे शिथिलीकरण आपण करणार आहोत. 4 प्रकारे हे शिथिलीकरण आपण करतो. प्रथम पुढे आणि मागे वाकण्याची प्रक्रिया आपल्याला करायची आहे. 5 वेळा आपण हे करणार आहोत. सुरू करायचे आहे. एकम, द्वे, एकम, द्वे, एकम, द्वे, एकम, द्वे, एकम, द्वे. श्वास घेत सरळ व्हायचे आहे. आता कमरेच्या दोन्ही बाजूंचे शिथिलीकरण करूया. सगळे मिळून आपण करून घेऊया. सुरुवात करायची आहे. एकम, द्वे, 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 एकम, द्वे. आता पुढचा प्रकार करूया, ज्यामध्ये आपण पायामध्ये अंतर घेऊन खाली वाकत कमरेला पीळ देतो. आता सर्वांनी मिळून ही प्रक्रिया करूया. एकम, द्वे, 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 एकम, द्वे. विश्रांती. आता कमरेला पीळ देणे म्हणजेच ट्विस्टिंग करून घेऊया. आपण आता सुरू करणार आहोत. सगळे मिळून 20 वेळा आपापल्या मनामध्ये हा काउंट करा आणि आपापल्या गतीने करा. मी अंक मोजणार नाहीये. सुरू करायचं आहे. विश्रांती. गुडघे, मांड्या आणि कमरेचे सांधे यांचे शिथिलीकरण आपण एका मजेदार व्यायामाने करू. पायामध्ये खांद्यापेक्षा थोडं जास्त अंतर घ्यायचं, साधारणपणे अर्धा मीटरचं. आता मी म्हणेन जय बजरंगा, तुम्ही म्हणायचं हुप्पा होईया. सुरुवात करायची. 5 वेळा करायचं आहे. जय बजरंगा, हुप्पा होईया, जय बजरंगा, हुप्पा होईया, जय बजरंगा, हुप्पा होईया, जय बजरंगा, हुप्पा होईया, जय बजरंगा. हुप्पा होईया. विश्रांती. दीर्घ श्वास, प्रदीर्घ उच्छ्वास. मांड्यांचे सांधे आणि मांड्यांच्या स्नायूंसाठी एक खूपच महत्त्वाचा आणि उपयोगी असा शिथिलीकरण व्यायाम म्हणजे फुलपाखरू ताण किंवा बटरफ्लाय स्ट्रेच. तो कसा करायचा ते आपण बघून घेऊया. त्यासाठी खाली बसून घ्यावे. सर्वांनी मिळून आता आपण ही क्रिया करणार आहोत. 20 वेळा करायचे आहे. अंक दिले जाणार नाहीत. आपापल्या वेगाने सुरू करायचे आहे. विश्रांती. दोन्ही पाय सरळ करून घ्यायचेत. पायामध्ये अंतर. हात शरीराच्या मागे जमिनीवरती टेकवून घ्यायचे आहेत आणि मान खांद्यावरती ठेवून घ्यायची आहे. काही काळाची विश्रांती आपण करणार आहोत. नचिकेताच्या गेल्या अनेक भागांमध्ये 12 स्टेप्समध्ये शास्त्रशुद्ध सूर्यनमस्कार कसा घालायचा ते आपण शिकलो आहोत. तुम्ही पण आता रोज तसे घालत असाल ना? रोज किती घालता? 5, 6, 7, 8, 10, 12. अरे वा, काही जण 12 घालतात. शाब्बास. रोज सगळ्यांनी 12 सूर्यनमस्कार घातले पाहिजेत. आता आपण प्रत्येक सूर्यनमस्कार घालण्यापूर्वी ओंकार, ह आणि र या 2 अक्षरांपासून तयार होणारा बीजमंत्र, सूर्याचं एक विशिष्ट नाव उच्चारून तयार झालेले मंत्र शिकणार आहोत. सूर्याची जी 12 नावं आहेत ती मी सांगते, माझ्या मागून तुम्हाला म्हणायची आहेत. म्हणा. मित्र, रवी,
सूर्य, भानु, खग, पूष, हिरण्यगर्भ, मरीच, आदित्य, सवित्र, अर्क, भास्कर ही ती सूर्याची 12 नावं आहेत. दररोज 12 सूर्यनमस्कार घालणं हे प्रमाण मानलं जातं. 25 घातले तर त्याला एक आवर्तन केलं असं म्हणू शकतो. 50, 60, 70, 75, 80, 90, 100, 108 सूर्यनमस्कारसुद्धा कित्येक लोक रोज घालत असतात. आपल्या भारतात दर रविवारी रवी म्हणजे सूर्याचा वार, रविवार 108 सूर्यनमस्कार घालणारे हजारो लोक आहेत. आज आपण गुजरातमधल्या मोढेरा इथे विवेकानंद केंद्रातर्फे गेल्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या सूर्यवंदना कार्यक्रमात हजारो युवक युवतींनी एकत्र येऊन 108 सामूहिक सूर्यनमस्कार घातले. आज आपण त्यांच्याबरोबर घालूया. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम् तत्त्वं पूषन्न पावृणु सत्यधर्माय दृष्टये ॐ ह्रीं रवये नमः. ॐ ह्रूं सूर्याय नमः. एकं द्वे त्रीणि चत्वारि पञ्च षट् सप्त अष्ट नव दश एकादश द्वादश. ॐ ह्रीं भानवे नमः. एकं द्वे त्रीणि चत्वारि पञ्च षट् सप्त अष्ट नव दश एकादश द्वादश. नचिकेतच्या प्रत्येक भागामध्ये आपण एक नवीन योगासन शिकत असतो. त्यात शिकवल्याप्रमाणे सर्व आसनांची प्रॅक्टिस तुम्ही घरी करताय ना. एक सिक्रेट सांगू. आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये म्हणजे फायनल पोझिशनमध्ये आपण जेवढा अधिक वेळ स्थिर किंवा स्टेडी राहू तेवढा आपल्याला त्या आसनामुळे अधिक फायदा मिळतो. आजसुद्धा जयदादा आपल्याला एक नवीन योगासन शिकवणार आहे. तर आता आपण एक आसन करूया. आता इतके दिवस आपण उभं राहून करायची आसनं शिकलो आणि आत्तापासून आपण बसून करायची आसनं शिकणार आहोत. उभं राहून करायच्या आसनांच्या आधी जशी आपण एक दंड स्थिती घ्यायचो, आसन दंड स्थितीमधनं सुरू करायचो आणि दंड स्थितीपर्यंतच आणून संपवायचो, त्याच प्रकारे बसून करायच्या आसनांची सुद्धा एक स्थिती असते. तर आता बसून करायची आसनं शिकायच्या आधी आपण ती स्थिती शिकून घेऊया. तर बसून करायच्या आसनांची स्थिती कशी असते हे आता आपण बघूया. अगदी सोपं आहे. दोन्ही पाय आरामात लांब पसरायचे आणि बसायचे.
दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना चिकटलेले म्हणजेच टाचा चिकटलेल्या आणि त्याच प्रकारे अंगठेही एकमेकांना टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. पायाचे गुडघे ताठ, आपले दोन्ही तळहात बरोबर आपल्या कमरेच्या बाजूला खालती ठेवायचे, बोट समोरच्या बाजूला, बोट एकमेकांना चिकटलेली. आणि ह्या स्थितीमध्ये बसल्यावरती आपले दोन्ही हात जमिनीवरती थोडेसे दाबायचे, म्हणजेच आपली कोपरं सरळ करून घ्यायची आहेत, जेणेकरून आपला पाठीचा कणा ताठ होतो. म्हणजेच आपले पाय अगदी ताठ, गुडघ्यात न वाकवता ताठ, आणि त्याच प्रकारे आपली पाठ ताठ. म्हणजेच आपले पाय आणि आपलं वरचं शरीर, आपलं पोट, आपली छाती याच्यामध्ये एक असा काटकोन तयार होतो. काहीशा अशा पद्धतीने. तर आपण बसून करायचं कुठचंही आसन ह्या स्थितीमध्ये सुरू करणार आहोत आणि ह्याच स्थितीमध्ये संपवणार आहोत. आसन करून झालं की जसं आपण उभं राहून रिलॅक्स व्हायचो त्याच पद्धतीने बैठक स्थितीमधलं कुठचंही आसन करून झालं की आपण आपले दोन्ही पाय थोडेसे बाजूला घ्यायचे, आपले पायाचे चवडे बाहेरच्या बाजूला सोडायचे, जेणेकरून आपल्या पोटऱ्यांपासून मांड्यांपर्यंत पूर्ण पाय जमिनीवरती आरामात टेकेल. आपले दोन्ही हात बाहेरच्या बाजूला घेऊन थोडेसे मागे घ्यायचे आणि आरामात डोळे बंद करून कुठच्याही बाजूला आपली मान कलंडून आरामात पडून राहायचंय. ही झाली आपली रिलॅक्सची स्थिती. म्हणजे आसन करून झाल्यानंतर ह्या स्थितीमध्ये आपण विश्रांती घेणार आहोत. म्हणजेच आपण आसन ह्या स्थितीमध्ये सुरू करणार आहोत आणि आसन करून झालं की अशी एक आरामात रिलॅक्सची पोझिशन घेणार आहोत. तर आता आपण सुरू करूया. बैठक स्थितीमधलं सगळ्यात पहिलं आसन, जे आसनाचं नाव आहे वज्रासन. वज्र आसन. वज्र म्हणजे हिरा. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हिरा कसा कणखर असतो, एकदम कठोर असतो, कडक असतो. तसंच हे आसन सुद्धा आपलं मन आणि आपलं शरीर कडक आणि अतिशय शक्तिशाली बनवतं. त्याच प्रकारे आपल्या घोट्यामध्ये एक वज्र नाडी नावाची नाडी असते. तर हे आसन केल्यामुळे त्या नाडीवरती थोडासा प्रभाव पडतो, म्हणजेच ती नाडी प्रभावित होते. तर आता आपण हे आसन एकत्रपणे करूया. सर्वप्रथम आसनासाठी स्थिती. दोन्ही पाय सरळ, गुडघे न वाकवता सरळ बसायचे, पाठ ताठ करायची आणि दोन्ही हात बरोबर समोर ठेवून नजर समोर ठेवायची. पाठ ताठ, गुडघे ताठ, कोपरं ताठ आणि नजर समोर. आणि आता आपण हे आसन सुरू करूया. एकम. आपला उजवा पाय बाहेरच्या बाजूनी हळूहळू हळूहळू मागे न्यायचा आहे. द्वे. तशाच प्रकारे हळूहळू आपला डावा पाय सुद्धा मागे न्यायचा आहे आणि बरोबर दोन्ही पायांवरती आपण बसणार आहोत. आणि आता आपले दोन्ही पायांचे अंगठे बरोबर एकमेकांना टेकतील असे ठेवायचे. म्हणजेच पाय एकमेकांवरती घेऊन वगैरे असं बसायचं नाहीये किंवा पाय जास्त बाहेर सुद्धा काढायचे नाहीयेत. आपले दोन्ही अंगठे बरोबर एकमेकांना टेकतील अशा पायांची आपण स्थिती ठेवणार आहोत आणि आपल्या टाचा हळूहळू जवळ घेऊन एकमेकांना चिकटवायचा प्रयत्न करायचा आहे. टाचा चिकटल्या पाहिजेत असं काही नाही, पण आपले अंगठे मात्र एकमेकांना चिकटले पाहिजेत. आणि अशा प्रकारे आपण ह्या स्थितीमध्ये बसणार आहोत. आपली पाठ एकदम ताठ ठेवायची, नजर समोर ठेवायची. आपले दोन्ही हात आपल्या गुडघ्याच्या थोड्याशा वरती ठेवायचे, डोळे बंद करायचे आणि आरामात बसायचे. पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर द्यायचे. हळूहळू डोळे उघडायचे
आणि आता आपण हे आसन सोडूया. तर पहिले आपण उजवा पाय मागे घेतला, मग आपण आपला डावा पाय मागे घेतला. आसन सोडतानाही आपण ह्याच क्रमाने आसन सोडणार आहोत. त्रिणी हळूहळू बाहेरच्या बाजूनी आपला डावा पाय बाहेर घ्यायचा आणि सरळ करायचा आहे. चत्वारी हळूहळू उजवा पाय उजव्या बाजूने सरळ पुढे घ्यायचा आहे आणि परत आपल्या मूळ स्थितीमध्ये बसायचं आहे. पाठ ताठ, गुडघे ताठ आणि दोन्ही हात बरोबर कमरेच्या बाजूला ठेवून जमिनीवरती चिकटलेले. आणि आता आपलं हे आसन करून पूर्ण झालंय. आता आपण रिलॅक्स करणार आहोत. त्यासाठी दोन्ही हात वळवून मागे घ्यायचे आहेत. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर, चवडे बाहेरच्या बाजूला, मान सोयीस्कर त्या ठिकाणी थोडीशी मागे कलंडायची आणि आरामात श्वास घेत बसायचे. पूर्ण लक्ष आपल्या श्वासोश्वासांवरती. हळूहळू डोळे उघडा. तर आज आपण शिकलो वज्रासन. तर वज्रासनाचे काय फायदे आहेत? सगळ्यात मूळ फायदा म्हणजे आपली पचन संस्था सुधारते. कारण आपण आपल्या दोन्ही पायांवरती वजन देऊन बसतो. याच्यामुळे आपल्या रक्ताचा प्रवाह आपल्या पोटाच्या ठिकाणी जास्त होतो, कारण इथून खाली रक्त जास्त प्रवाहित होत नाही. आणि त्याच पद्धतीने आपल्या कमरेला, आपल्या मांड्यांना, गुडघ्यांना आणि घोट्यांना खूप चांगल्या पद्धतीचा व्यायाम मिळतो. आपले काफ मसल्स जे असतात त्यालाही थोडासा दाब पडून त्याच्यामध्ये कधी रक्त साखळलं वगैरे असं असेल तर तेही थोडंसं सैल होतं. हे आसन आपण जेवण झाल्यानंतर सुद्धा करू शकतो. हा एक याचा विशेष गुण आहे. आणि त्याच प्रकारे जर तुम्हाला ध्यान करायचं असेल, प्राणायाम करायचा असेल तर तुम्ही ह्या आसनामध्ये बसून करू शकता, जेणेकरून आपली पाठ ताठ राहते आणि आपलं ध्यान जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. तर आता हे अगदी सोपं आसन आपण अगदी रेग्युलरली करत जाऊया. जसं आपल्या शरीराला शक्ती येण्यासाठी आपण उत्तम अन्न, पौष्टिक अन्न खातो, तसंच आपल्या मनाला शक्ती येण्यासाठी उत्तम विचारांची गरज असते. असेच स्वामी विवेकानंदांचे अत्यंत प्रेरणादायी इन्स्पायरिंग विचार ऐकूया विवेक वाणीमधून. नमस्कार, माझे नाव मुक्ता किशोर झनकर. मी आज आपल्यासमोर स्वामी विवेकानंद यांचे विचार मांडत आहे. प्रेरणा. ज्या माणसाच्या ठाई सत्य, पावित्र्य, निस्वार्थ वृत्ती या 3 गोष्टी असतील तर त्या माणसाचा नाश करण्याची क्षमता विश्वातील कोणत्याही शक्तीत नाही. या 3 गोष्टी असतील तर अखिल विश्व जरी विरोधार्थ उभे ठाकले तर त्याला तो एकटाच माणूस सहज तोंड देऊ शकेल. खंबीरपणे उभे राहा, धैर्यवान व्हा, सर्व दायित्व स्वतःच्या खांद्यावर घ्या आणि जाणून असा की तुम्हीच तुमच्या भाग्याचे निर्माते आहात. तुम्हाला आवश्यक असलेले सर्व सामर्थ्य आणि सहाय्य तुमच्या ठाईच विद्यमान आहे. लक्षात ठेवा, तुम्ही उच्चारलेले प्रत्येक शब्द, केलेला प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृती हे तुमचे कर्मसंचित घडवीत असतो. दुष्ट विचार आणि दुष्ट कृती या जशा तुमच्यावर वाघासारखे झडप घ्यायला टपलेले असतात, तसेच तुमचे शुभ विचार आणि शुभ कृती हजारो लाखो देवदूतांची शक्ती धारण करून तुम्हाला सामर्थ्य देण्यासाठी, तुमचे रक्षण करण्यासाठी सदैव सिद्ध असतात. हे जीवन म्हणजे तुम्हाला लाभलेली एक अपूर्व संधी होय, अपूर्व सुयोग होय. त्याला टाकून देऊन तुम्ही ऐहिक सुखांच्या मागे लागणार काय? प्रभूच सर्व सुखांचा झरा होय. त्या परमश्रेष्ठाचा शोध करा. तोच तुमच्या जीवनाचे लक्ष्य होऊ द्या. मग त्याचा तुम्हाला निश्चित लाभ होईल, यात शंका नाही.
धन्यवाद. नचिकेताचा एक मित्र ओजस सोनावणेनी एक कला प्रकार करून पाठवलेला आहे, पेपर फोल्ड करून ओरिगामी पद्धतीचा. बघूया त्याने केलेली कलाकृती काय आहे, आपल्याला ओळखता येते का? आजच्या आपल्या नचिकेतच्या खास भागाची थीम आहे अरुणाचल प्रदेश. आपण महाराष्ट्रीयन माणसं आपल्या महाराष्ट्राचं वर्णन करणारं जय जय महाराष्ट्र माझा असं गीत अभिमानाने म्हणत असतो. अरुणाचल प्रदेशमधले हे अरुणाचली लोकसुद्धा त्यांच्या प्रदेशाबद्दल काय सांगतायत अभिमानाने, ऐकूया या गीतामधून. अरुणाचल अरुणाचल मेरा प्यारा अरुणाचल, अरुणाचल अरुणाचल मेरा प्यारा अरुणाचल. देश हमारा भारत है, राज्य हमारा अरुणाचल. देश हमारा भारत है, राज्य हमारा अरुणाचल. ऊंचे ऊंचे पर्वत इसके, नदियों में है ठंडा जल. ऊंचे ऊंचे पर्वत इसके, नदियों में है ठंडा जल. सुंदरता के रूप में देखो हो रहा छल छल. अरुणाचल अरुणाचल मेरा प्यारा अरुणाचल. अरुणाचल प्रदेश हे आपल्या भारतातील उत्तर पूर्वेकडच्या राज्यांपैकी सर्वात पूर्वेकडचं राज्य आहे. या अरुणाचल प्रदेशच्या उत्तरेला चीन, दक्षिण पूर्वेला म्यानमार तर पश्चिमेला भूतान अशा 3 आंतरराष्ट्रीय सीमा बॉर्डर्स असल्यामुळे हे राज्य भौगोलिकदृष्ट्या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. याची जाणीव विवेकानंद केंद्राचे संस्थापक माननीय एकनाथजी रानडे यांना होती. म्हणूनच त्यांनी दूरदृष्टीने 1977 साली विवेकानंद केंद्राचं कार्य 3 विशेष क्षेत्रामध्ये शिक्षण, आरोग्य व संस्कृती संवर्धन या क्षेत्रांमध्ये सुरू केलं. हे कार्य उभारण्यासाठी देशभरातून अनेक झपाटलेले लोक तिथे राहिले आणि त्यांनी अत्यंत खडतर प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रचंड प्रयत्नांनी अरुणाचल प्रदेशमधील लोकांचा विकास केला. या झपाटलेल्या असामान्य लोकांना जीवनव्रती असं सार्थ नाव आहे. विवेकानंद केंद्राने अशा जीवनव्रतींना प्रशिक्षण देऊन अरुणाचलमध्ये पाठवलं होतं. त्यापैकीच एक म्हणजे आपल्या डोंबिवलीचे डॉक्टर श्रीरामजी आगाशे. एखाद्या दुर्गम भागामध्ये शिक्षणाधिकारी म्हणून शाळा कशा काढल्या, चालवल्या, विद्यार्थी कसे होते, अरुणाचलची संस्कृती कशी आहे याबद्दल जाणून घेऊया थेट डॉक्टर श्रीरामजी आगाशेंकडून.
नमस्कार. 1973 साली कन्याकुमारीमध्ये विवेकानंद केंद्राच्या जीवनव्रतींच्या पहिल्या तुकडीचं प्रशिक्षण चालू होतं आणि त्यावेळी अरुणाचल प्रदेशचे उपराज्यपाल म्हणजे लेफ्टनंट गव्हर्नर KAA राजा हे कन्याकुमारीला आले आणि त्यांनी आम्हाला संबोधित केलं. आणि त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला खरोखरच या देशामध्ये जर काही कार्य करायचं असेल तर तुम्हाला अरुणाचल प्रदेशमध्ये आलं पाहिजे, कारण तो देशाचा असा भाग आहे, इतका दुर्लक्षित भाग आहे, तिथे शिक्षण फारच कमी लोकांचं झालेलं आहे आणि जाती जमाती या इतक्या आहेत तिथे आणि प्रदेशसुद्धा इतका दुर्गम आहे की तिथे खरोखर चांगल्या शिक्षणाची आवश्यकता आहे. आणि त्यांच्या आव्हानामुळेच आमच्या जीवनव्रतींच्या पहिल्या तुकडीतले 7 जणं आम्ही अरुणाचल प्रदेशमध्ये 1974 साली जाऊन पोचलो. आणि सुरुवातीला आम्ही तिथल्या सरकारी शाळांमध्ये काम केलं. 3 वर्ष आम्ही सरकारी शाळांमध्ये शिक्षकाचं काम केलं आणि अरुणाचल प्रदेशची परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती, तिथल्या वेगवेगळ्या समस्या आणि तिथे कशा प्रकारचं काम करता येईल याचं संपूर्ण तिथली भाषा आणि खास करून आसामी ही भाषा तिथे सगळीकडे चालू शकते, तर आम्ही आसामी शिकलो. आणि मग अनेक प्रकारे गावागावात जाऊन त्या लोकांमध्ये आम्ही असा प्रचार केला की आम्ही शाळा उघडणार आहोत आणि तुमची मुलं इथे पाठवा. आणि त्याप्रमाणे 1977 साली म्हणजे 3 वर्षानंतर आम्ही अरुणाचल प्रदेशमध्ये 7 विवेकानंद केंद्र विद्यालय, ज्याला VKV असं आपण म्हणतो, ती आम्ही सुरू केली. आणि सुरुवातीच्या काळात मात्र विद्यार्थी शाळेमध्ये आणणं ही सुद्धा एक फार मोठी गोष्ट होती, कारण पाठवायचं ते शिक्षणाचं महत्त्वच त्यांना पटलेलं नव्हतं. तेव्हा कशाला आम्ही आमची मुलं तिकडे पाठवू, इतक्या दूर कशाला पाठवू, मग त्यांना काय मिळेल, मग त्यांना तिथे राहता येईल, त्यांना आम्ही चांगले कपडे देऊ, त्यांना जेवण खाण तिथे मिळेल, त्यांची तब्येत सुधारेल वगैरे अशा अनेक गोष्टी आम्ही त्यानंतर कसे बसे ते तयार झाले विद्यार्थी पाठवण्यासाठी. आणि पहिल्या प्रत्येक शाळेमध्ये 40 ते 50 विद्यार्थी अशा प्रकारे शाळा सुरू झाल्या. आणि सुरू झाल्यानंतर शाळेतले जे बाकी शिक्षक होते ते भारतातल्या सर्व प्रदेशातून आलेले होते. महाराष्ट्रातले होते, उत्तर प्रदेश, बिहार, नंतर तामिळनाडूमध्ये, केरळामधले, भारतातल्या जवळजवळ सगळ्या राज्यांमधून आम्ही शिक्षक तिथे बोलवले होते, त्यांना ट्रेन केलं होतं आणि त्यांनी त्या शाळा सुरू केल्या. सुरुवातीला खूप कष्ट होत असत, कारण ती सगळी सावास विद्यालय होती, त्याच्यामध्ये हॉस्टेल्स होती आणि ती मुलं ही आदिवासी मुलं असल्यामुळे त्यांना कसलंच भय नसायचं. रात्रीच्या वेळेसुद्धा पळून जायची, आम्ही राहत नाही म्हणून. आणि शिक्षकांना इतकं भय वाटायचं त्या रानात जायला, त्याला पकडायचं तरी कुठून, आणि तो मुलगा कुठेतरी झाडावर चढून बसलेला असायचा एखादा आणि मग तिथून शिट्ट्या मारून तो म्हणायचा, बघ तुम्ही मला सकाळी मारलं होतं ना, मग आता मी तुम्हाला नाही खाली येणार. आणि अशा प्रकारच्या बऱ्याच गमती सुरुवातीला आमच्या व्हायच्या तिथे. आणि त्यानंतर हळूहळू आमच्या ज्या शाळा आहेत त्या तिथे एक प्रकार इतक्या पॉप्युलर व्हायला लागल्या की सगळेजण मग VKV शाळांमध्ये हळूहळू यायला लागले. तिथे जाणं आणि तिथे अरुणाचल प्रदेशच्या शाळांमध्ये, कारण त्या सावास विद्यालय होत्या, धान्य पुरवणं, वह्या पुस्तकं पुरवणं, नंतर स्वयंपाकाची सगळी व्यवस्था करणं, ही फार मोठी एक जबाबदारी होती. सुदैवाने मी तिथे एज्युकेशन ऑफिसर म्हणजे शिक्षणाधिकारी म्हणून काम केलं, पहिला शिक्षणाधिकारी म्हणून. आणि त्या शाळांमध्ये जाण्यात सगळ्यात मोठी जर अडचण कोणची असेल तर ती ब्रह्मपुत्रा नदी. तुम्हाला माहिती असेल आसाममध्ये खूप मोठी नदी आहे ब्रह्मपुत्रा नावाची. आणि जर तुम्ही ती ब्रह्मपुत्रा दिब्रुगडला बघितली तर पलीकडचा तीरसुद्धा दिसत नाही. जवळजवळ 15 किलोमीटर इतकी रुंद अशी ती नदी आहे. आणि त्या नदीवरून बोटीनी ते सगळं सामान पलीकडे न्यायचं आणि मग अरुणाचल प्रदेशमध्ये शाळांपर्यंत जायचं, अशी परिस्थिती होती त्यावेळे. म्हणजे 1977 साली काही शाळा तर अशा होत्या सरकारी शाळा की जिथे
21 दिवस चालल्यानंतर अदिनी नावाची एक जागा होती, तिथे एक शाळा होती. 21 दिवस चालल्यानंतर तिथे त्या शाळेत शिक्षक पोचत असे. आणि दुसऱ्या एका शाळेमध्ये मी जिथे गेलो होतो त्या शाळेमध्ये पोचायला 3 दिवस लागत होते. म्हणजे 3 दिवस जायचं, चढायचं, उतरायचं, मग तिथे जायचं. आता जर तुम्ही अरुणाचल प्रदेशमध्ये गेलात तर तुमचा विश्वासच बसणार नाही मी जे काय सांगतो, इतकी आता सुधारणा त्याच्यामध्ये झालेली आहे. तर अशा प्रकारे हळूहळू या सगळ्या शाळा सुरू झाल्या. या सगळ्या शाळा या इंग्रजी माध्यमातल्या शाळा होत्या आणि अगदी सुरुवातीपासूनच म्हणजे 5 वर्षापासूनच तिथे मुलं आलेली होती. आणि नंतर त्यांची जी प्रगती झाली, म्हणजे मला असं आठवत आहे की त्या शाळांना 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 1977 सालीच इंटरनॅशनल चिल्ड्रन इयर असं एक साजरं झालं होतं सगळ्या याच्यामध्ये, की मुलांचं ते सगळं वर्ष म्हणून मानलं गेलं होतं. आणि त्याकरता आमच्या शाळांमधल्या मुलांचा एक कल्चरल प्रोग्राम इटानगर, म्हणजे जी अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे, तिथे झाला होता. आणि त्याला स्वतःच लेफ्टनंट गव्हर्नर आले होते. आणि तो प्रोग्राम इतका उत्कृष्ट झाला, त्या मुलांनी इतका उत्कृष्ट सादर केला तो, की सगळे खुश झाले. आणि त्या प्रोग्रामनंतर मुलगा पाठवायचा तर तो VKVमध्येच, अशा प्रकारचा सगळा त्यांच्या मनामध्ये असं ते धरून सगळ्या, की मुलं इथे गेली तर मुलं मोठी होतात आणि खूपच चांगली होतात. आणि इथल्या मुलांचं आणि सरकारी शाळेत शिकणाऱ्या मुलांचं म्हणजे त्याची तुलनाच होऊ शकत नाही, अशा प्रकारचा विचार सगळीकडे केला. पण आमची जी मुलं होती, मला आठवत आहे त्या कार्यक्रमामध्ये स्वामीजी विवेकानंदांचं जे शिकागोचं भाषण आहे ते एका मुलांनी तो स्वामी विवेकानंदासारखाच त्याने ड्रेस केला होता आणि तो असा बोलला की टाळ्यांचा गजरच झाला. म्हणजे विवेकानंदांना जशा टाळ्या मिळाल्या त्या सर्वधर्म संमेलनामध्ये, तसेच त्याला पण टाळ्या मिळाल्या. तर अशा प्रकारचे आणि अर्थातच प्रत्येक शाळेमध्ये खेळाला पण तेवढंच महत्त्व आम्ही दिलं होतं. म्हणजे सर्व प्रकारचा खेळ शिकवायला कोच असायचे तिथे. खास करून फुटबॉल हा खेळ त्या प्रदेशामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळे एक प्रकारे ज्याला आपण अभ्यास म्हणतो तो तर होताच, आणि त्याच्याचबरोबर हा खेळ आणि संस्कृती, म्हणजे सकाळी उठल्याबरोबरच प्रार्थना व्हायची, संध्याकाळी पण प्रार्थना व्हायची, आणि मग सर्व अभ्यास व्हायचा, आणि त्याच्यानंतर खेळ असायचा, आणि त्याच्यानंतर रात्री गप्पा गोष्टी असायच्या. बऱ्याच गोष्टी आम्ही त्याला सांगायचो भारताविषयी, नंतर भारताच्या इतिहासाविषयी, आणि मग त्यांना काही फिल्म पण दाखवायचो. मला असं आठवतं आहे की एकदा आम्ही शिवाजी महाराजांची फिल्म त्यांना दाखवलेली होती, औरंगजेब शिवाजी महाराज. आणि त्यानंतर रात्री आम्ही जेव्हा हॉस्टेलमध्ये गेलो तेव्हा 2 भागात मुलं डिवाईड झाली होती, आणि एक औरंगजेबाचे आणि दुसरे, आणि त्यांची अशी जोरात झुंज चालू होती की आमच्या नाकी 9 आले की हे आम्हाला औरंगजेब म्हणाला आणि तो मला शिवाजी म्हणाला, याच्यावरून मारामारी सुरू झाली होती. तर अशा प्रकारे आम्ही त्यांना आपल्या संस्कृतीविषयी सुद्धा तयार केलं. छान. तेव्हा अरुणाचल प्रदेशच्या त्यावेळच्या स्थितीमध्ये आणि आताच्या स्थितीमध्ये एक प्रकारे जमीन आसमानाचं अंतर आहे सगळ्याच गोष्टीनुसार. त्यावेळेस सुरुवातीला ज्या 7 शाळा होत्या त्या आता मला सांगावंसं वाटतं की 42 शाळा झालेल्या आहेत. आता जवळजवळ 15,000 विद्यार्थी आहेत. आणि नुसतं शाळांचं काम नाही तर शाळांच्या माध्यमातून आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये बऱ्याच प्रकारचा सांस्कृतिक प्रकल्पसुद्धा विवेकानंद केंद्रातर्फे घेतले जातात. आणि एक प्रचंड काम विवेकानंद केंद्राने अरुणाचल प्रदेशमध्ये केलेलं आहे, हे सांगायला मला अत्यंत आनंद होतो. नुकताच म्हणजे 2007 साली आपल्या विवेकानंद केंद्राच्या शाळांना म्हणजे VKVना 40 वर्ष पूर्ण झाली. आणि त्यानिमित्ताने विवेकानंद केंद्राच्या शाळांच्या माजी विद्यार्थ्यांनी इटानगरमध्ये फार मोठा प्रोग्राम केला. त्याला रामनाथ कोविंद आपले राष्ट्रपती आले होते. मला तिथे बोलवलं होतं पहिला एज्युकेशन ऑफिसर म्हणून. आणि मला इतकं बरं वाटलं. त्या विद्यार्थ्यांनी जो बँड तिथे आपला होता तो इतका उत्कृष्ट होता की मिलिटरीचा बँड पण होता आणि आपल्या विद्यार्थ्यांचा बँड पण होता. पण सगळे म्हणाले की विद्यार्थ्यांच्या बँड पुढे मिलिटरीचा बँडसुद्धा फिका पडला.
आणि त्यांनी ज्या प्रकारे सामूहिक गीतं सादर केली तर रामनाथ कोविंद अतिशय खुश झाले. सुरुवातीलाच विद्यार्थ्यांनी वैदिक मंत्र म्हटले. सगळ्या विद्यार्थ्यांनी जी सुरुवातीची वैदिक प्रार्थना म्हटली त्याच्यावर सुद्धा ते खुश झाले, अतिशय खुश झाले होते आपल्या विद्यालयावरती. आणि मुख्य महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सगळा प्रोग्रॅम आपल्या माजी विद्यार्थ्यांनी केला होता आणि त्यातले बरेचसे माजी विद्यार्थी आता डॉक्टर्स आहेत, सरकारी ऑफिसर्स आहेत, इंजिनियर्स आहेत. जिथे जिथे अरुणाचल प्रदेशमध्ये जाऊ तिथे तिथे जे मोठे लोक आहेत म्हणजे जे ओरिजिनल तिथल्या जाती जमातीतले मोठे झालेले लोक तिथे आहेत, म्हणजे ते MP लेवलचे सुद्धा जे लोक आहेत ते विवेकानंद केंद्राच्या शाळामधून शिकून आलेले आहेत आणि ते खूप अभिमानाने सांगतात अजूनही की आम्ही VKVचे विद्यार्थी आहोत. आणि त्याच्यामुळे विवेकानंद केंद्रांच्या शाळांना इथे अत्यंत मोठी मागणी आहे. म्हणजे ते इतकी मोठी आहे की कधी कधी ॲडमिशनच्या वेळेला आम्हाला खरोखरच आता कसं थांबवावं लोकांना हा मोठा प्रश्न पडतो. अशी उलटी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. आणि खरोखरच म्हणजे अरुणाचल प्रदेशमध्ये जर तुम्ही गेलात, आणि मी तुम्हाला सगळ्यांना असं आवाहन करीन की एकदा तरी आपल्या त्या प्रदेशामध्ये गेलं पाहिजे, तो प्रदेश बघितला पाहिजे, तिथले विद्यार्थी बघितले पाहिजेत. आणि त्या विद्यार्थ्यांकडे बघितल्यानंतरच तुम्हाला एक प्रकारचं समाधान वाटेल की जवळजवळ नॅशनल अरुणाचल प्रदेशमध्ये मुलं आणि अरुणाचल प्रदेशमध्ये लोक हे अतिशय निष्पाप असे आहेत. एकदा मला असा अनुभव आला होता की शाळांमध्ये जे मूल्य शिक्षणाचा वर्ग असतो त्या वर्गामध्ये असं सांगितलं जात होतं शिक्षकाकडून की चोरी कधी करू नये. आणि मुलं म्हणायला लागली हा काय प्रकार आहे, चोरी म्हणजे काय असतं. तर अरुणाचल प्रदेशमध्ये खरं म्हणजे चोरी ही संकल्पनाच नाही आहे. अगदी जेव्हा आम्ही खूप रानावनातल्या गावामध्ये जायचो कुठच्याही घरांना दरवाजे नसायचे, कुलपं नसायचे, सगळं काही उघडं असायचं आणि कोणी चोरी करतं दुसऱ्याची ही संकल्पनाच नव्हती. तर त्या शिक्षकाला पहिल्यांदा सांगावं लागलं की चोरी करणं म्हणजे काय आणि मग नंतर सांगावं लागलं की ती चोरी करू नये. तर अशी अरुणाचल प्रदेशच्या आदिवासी लोकांची स्वतःचीच अशी उच्च संस्कृती खरं म्हणजे आहे. आणि या संस्कृतीचं पुनरुज्जीवन करणं हा सुद्धा विवेकानंद केंद्राचा एक फार मोठा उद्देश आहे. आणि या उद्देश पार करण्याकरता तेव्हा अरुणाचल प्रदेशची स्वतःची म्हणून एक संस्कृती आहे. प्रत्येक आदिवासी जमातीची संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचं पुनरुत्थान करणं हा सुद्धा विवेकानंद केंद्राचा फार मोठा उद्देश आहे. आणि या उद्देशा पूर्ण करण्यासाठी विवेकानंद केंद्राने गुवाहाटीमध्ये नॉर्थ ईस्ट कल्चरल रिसर्च सेंटर अशी संस्था उभारली आहे. आणि तिथेसुद्धा अरुणाचल प्रदेशच्या प्रत्येक जमातीतले मोठे लोक येतात, आपल्या संस्कृतीमध्ये काय चांगलं आहे काय वाईट आहे त्याचा विचार करतात, आपल्या संस्कृतीचं कशा प्रकारे पुनरुत्थान करता येईल हे बघतात आणि ते उपक्रम गावोगावी राबवले जातात. आणि त्याचप्रमाणे अरुण ज्योती या प्रकल्पाच्या माध्यमातून विवेकानंद केंद्र अरुणाचलच्या गावागावात पोचतं. तिथे आरोग्य शिबिरं केली जातात आणि आपले जे शाळेचे विद्यार्थी आहेत ते प्रौढ शिक्षण विभाग हा सुद्धा चालवतात. जे निरक्षर लोक आहेत त्यांना कमीत कमी साक्षर कसं करावं हे तिथे केलं जातं. म्हणजे ईच वन टीच वन अशा प्रकारचे प्रोग्रॅमसुद्धा तिथे होतात. आणि म्हणूनच विवेकानंद केंद्रांनी आपल्या शाळांच्या माध्यमातून असे सुद्धा उपक्रम की जे अरुणाचल प्रदेशच्या लोकांच्या एक मिनिट इव्होल्युशनला नाही प्रगतीसाठी अरुणाचल प्रदेशच्या लोकांच्या प्रगतीसाठी हे सगळे उपक्रम विवेकानंद केंद्रांनी राबवलेले आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये एकूण 17 जिल्हे आहेत आणि या सर्व जिल्ह्यांमध्ये विवेकानंद केंद्र विद्यालये आहेत. 1977मध्ये स्वामी विवेकानंदांच्या शिक्षणविषयक विचारांवर आधारित या दुर्गम प्रदेशातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देणाऱ्या विवेकानंद केंद्र विद्यालय या नावाने शाळा विवेकानंद केंद्राने सुरू केल्या. सा विद्या या विमुक्तये हे ब्रीदवाक्य असणाऱ्या
या एकूण 37 विवेकानंद केंद्र विद्यालयांपैकी मुलींसाठी 7 निवासी शाळा, मुलांसाठी 12 निवासी शाळा, 3 निवासी शाळा मुलामुलींसाठी आणि 15 सर्वांसाठी रेग्युलर डे स्कूल चालवल्या जातात. या सर्व शाळांमध्ये CBSE बोर्डचा अभ्यासक्रम शिकवला जातो. या विवेकानंद केंद्र विद्यालयाचे विद्यार्थी स्कॉलरशिप, स्टेट सायन्स काँग्रेस, पेंटिंग तसेच सर्व खेळांमध्ये चमकदार कामगिरी करतात. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उत्सर्ग, प्रेरणा, प्रचोदय, सरगम, विवेक इन्स्पायर, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कॅम्प, ईशान विकास अशी अनेक शिबिरं घेतली जातात. तसंच प्रज्ञा विकास टेस्ट, भगवद्गीता श्लोक पठण स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा अनेक स्पर्धा आणि वन महोत्सव, हिंदी संमेलन, देशभक्ती कवी संमेलन, आंतरराष्ट्रीय शांती दिन, विज्ञान प्रदर्शनं असे अनेक कार्यक्रम आयोजले जातात. विवेकानंद केंद्राचे 5 प्रमुख उत्सव गुरुपौर्णिमा, विश्वबंधुत्व दिन, साधना दिवस, गीता जयंती आणि राष्ट्रीय युवा दिवस हे सर्व या शाळांमध्ये अतिशय उत्साहाने साजरे होतात. तुम्हाला सगळ्यांना लेझिम आवडतं? खेळलायत कधी? या अरुणाचलमधल्या विवेकानंद केंद्र विद्यालयाच्या हरहुन्नरी विद्यार्थ्यांनी खेळलेलं लेझिम आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया. लेज़िम डिस्प्ले और इसे ट्रेन किया है डांसी बंदावदेकर मैडम ने, VKP स्कूल के PT टीचर हैं. फिजिकल ट्रेनिंग और साथ साथ तालमेल बैठाने का ये एक अच्छा सा कसरत. और मैडम तांजी बंदोबदेकर अपने बच्चों को ट्रेन करने में किसी तरह की कसर नहीं छोड़ती है. रुको इंदिरा स्कूल का है ना, रुको ना.
मटेरियल कैमरा यूज करला After laser display, this is a yoga presentation और इसे ट्रेन किया है यावोन दिब्बग मैडम ने। योगा टीचर है PKT जर्दिन के। और यहाँ जो 100 स्टूडेंट्स पार्टिसिपेट कर रहे हैं वो क्लास 4, 5 और 6 के हैं सब।
बहुत ही धमाकेदार और धुआंधार परफॉर्मेंस बीकेबी जयदेव के स्टूडेंट्स द्वारा गांधी वंदा वडेकर सर। आता विवेकानंद केंद्र विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ड्रिलचा व्हिडिओ आपण बघणार आहोत. मल्लखांब या खेळाविषयी ऐकलंय? अरुणाचल प्रदेशमधल्या विवेकानंद केंद्र विद्यालयाचे विद्यार्थी सुंदर मल्लखांबची प्रात्यक्षिक करतानाचा व्हिडिओ आपण बघूया, त्याचा आनंद घेऊया. वीडियो चाहिए ना, वीडियो से कट कर लेंगे ना, आप करिए तो हम देखते हैं. वो भैया वज्र और ध्वजा विराजे कांधे मूंज जनेऊ साजे मान ज्ञान गुण सागर जय कपीश लोक उजागर जय मान ज्ञान गुण सागर जय कपीश लोक उजागर जय
नंदन तेज प्रताप महाजगवंदन शंकर सुमन केसरी नंदन तेज प्रताप सागर जय कपीश लोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश लोक उजागर शंकर सुमन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन शंकर सुमन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिवे को आतुर विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिवे को आतुर प्रभु चरित सुनबे को रसिया प्रभु चरित सुनबे को रसिया राम लखन सीता मन बसिया रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काज सवारे जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश लोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश लोक उजागर बिनु पैसा सब सुख लहै तुम्हारी सरदा तुम रक्षक काहू को डरना आपन तेज सम्हारो आपै तीनों लोक हाथ थे कापै साथ निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश लोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश लोक उजागर संकट से हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो लावे संकट से हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम लखन जियाए श्री रघुवीर हर्षि उर लाए रघुपति कीन्ही बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत सब भाई सहस बदन तुम्हारो यश गावे मति कंठ लगावे ब्रह्मादि मुनीसा सारद सहित अधीसा वेद दिक्पाल जहाते कवि को बिन कह सके कहाते जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश लोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश लोक उजागर सुग्रीवहि कीन्हा राम मिलाय राजपद दीन्हा उपकार सुग्रीवहि कीन्हा राम मिलाय राजपद वही कीन्हा राम मिलाय राजपद दीन्हा तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना सहस्र योजन पर भानु जुग सहस्र योजन पर भानु दीनोताहि मधुर बल जानु मुद्रिका
मेली मुखमाही जगत जागी गए अचरज नाही दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हारे केते जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुलो उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुलो उजागर राम दुआरे तुम रखवारे होत ना ज्ञान बिनु पैसारे सब सुख लहे तुम्हारे मन क्रम बचन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा मनोरथ जो कोई लावे और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे जुग प्रताप तुम्हारा सिद्ध जगत उजियारा संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुलो उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहुलो उजागर अष्ट सिद्धि नौ निधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहा
नचिकेताच्या गेल्या 6 भागांमध्ये आपण भारताच्या उत्तर पूर्वेकडच्या राज्यापैकी एकेका राज्याची माहिती जाणून घेत आहोत, त्यांच्या संस्कृतीविषयी जाणून घेत आहोत. आजही आपण असाच एक फेरफटका मारून येऊया अरुणाचल प्रदेशमध्ये. नमस्कार बालदोस्तांनो, आज आपण बघतोय अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश हे एक असं राज्य आहे, अरुणाचल नावातच तुम्हाला कळेल, जिथे सूर्यदेवाची सत्ता होती म्हणून अरुणाचल. भारतामध्ये काश्मीरपेक्षा किंवा हिमाचल प्रदेशपेक्षा किंवा उत्तराखंडपेक्षा जर एखादं सर्वांग सुंदर राज्य जर कुठलं असेल तर ते आहे अरुणाचल प्रदेश. पौराणिक काळात अशी एक आख्यायिका किंवा एक गोष्ट आहे, ती म्हणजे अशी की सूर्याचं वास्तव्य इथे होतं आणि या सूर्याच्या प्रखर तेजस्वी किरणांमुळे इथले जनजाती जे आहेत, जनसामान्य लोक या सूर्याच्या किरणामुळे प्रचंड होरपळून जातात. म्हणून ब्रह्मदेवाने या सूर्याची जागा सूर्यलोकामध्ये केली आणि याच परिसरामधून सूर्य त्या सूर्यलोकामध्ये गेला. म्हणून हा अरुणाचल प्रदेश. भारतामध्ये उगवत्या सूर्याची पहिली किरणं अंगावर झेलण्याचा मान जर कुठल्या राज्याला असेल तर तो अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशची जर ओळख सांगायची म्हटली तर मिथुन हा प्राणी, त्याशिवाय हॉर्नबिल पक्षी जो आपण नागालँडमध्ये हॉर्नबिल फेस्टिवल आपण ओळखतो, तसंच हॉर्नबिल पक्षी यासोबत ऑर्किड नावाचे फूल, ऑर्किड्स फूल, या 3ने हा अरुणाचल प्रदेश ओळखला जातो. इथे बुद्धिझम जास्त असल्यामुळे इथे वेगवेगळ्या मॉनेस्ट्रीज आहेत. म्हणजे तवांगमध्ये मॉनेस्ट्री आहे, बोमदिलामध्ये मॉनेस्ट्री आहे, दिरांगमध्ये आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला मॉनेस्ट्रीज बघायला मिळतात. तवांग हे असं एक शहर आहे ज्या ठिकाणी भारताच्या सीमेला लागून चायना, तिबेट आणि एका बाजूला म्यानमार या आंतरराष्ट्रीय सीमा या शहराला जोडलेल्या आहेत. तिबेट, चायना अगदी ट्रायंगलच म्हटलं तरी हरकत नाही. एका टोकाला तवांग म्हणजे भारताचा एक भाग, चायना आणि तिबेट. पण तिबेट आता संपूर्णपणे चायनामध्ये गेलेलं आहे. याशिवाय तवांगमध्ये जी एक सगळ्यात मोठी मॉनेस्ट्री आहे, तवांग मॉनेस्ट्री आपण त्याला म्हणतो, ती मॉनेस्ट्री आशियातील सगळ्यात दुसरी मॉनेस्ट्री आहे. ज्या वेळेला बौद्ध भिक्खू फार पूर्वीच्या काळी म्हणजे साधारणपणे 1400-1600 मध्ये, 1400-1500च्या काळामध्ये बौद्ध भिक्खू ज्या वेळेला एखाद्या नवीन मॉनेस्ट्रीसाठी जंगलामध्ये हिंडत होते, त्यावेळेला एका घोड्यावरनं एक भिक्खू या अरुणाचल प्रदेशमध्ये आला आणि जागा बघायला जात असताना घोडा एके ठिकाणी त्याने उभा केला आणि तो जागा शोधत होता, परिसर पाहत होता, पण ती जागा त्याला आवडली नाही. म्हणून घोड्याला पाहण्यासाठी परत जेव्हा एका परिसरामधून बाहेर आला तर घोडा जिथे त्याने बांधला होता तिथे तो घोडा नव्हताच, तो घोडा दुसऱ्याच कुठेतरी होता. तर ज्या ठिकाणी तो घोडा होता ती टेकडी म्हणजे तांग, आणि जर नावाचं आपण जर फोड करायची म्हटली तर त किंवा ता म्हणजे घोडा आणि वांग म्हणजे घोड्याने निवडलेली जागा म्हणून तवांग. म्हणून आशियातील सगळ्यात मोठी मॉनेस्ट्री आपण या इथे तवांगमध्ये बघतो, दुसऱ्या नंबरची मॉनेस्ट्री. पहिली मॉनेस्ट्री जी आहे ती तिबेटमधील लासा या भागामध्ये सगळ्यात मोठी मॉनेस्ट्री आहे, त्याच्या खालोखाल ही तवांग मॉनेस्ट्री. इथे या तवांग मॉनेस्ट्रीमध्ये जवळजवळ 800हून अधिक लोक बौद्ध धर्माचा अभ्यास करतात. एक वेगळी त्यांची शाळा सुद्धा इथे आहे. प्रत्येक मॉनेस्ट्रीमध्ये, समजा तुम्ही कर्नाटकातल्या एखाद्या मॉनेस्ट्रीमध्ये गेलात किंवा हिमाचल प्रदेशमधील काही मॉनेस्ट्रीमध्ये गेलात किंवा लडाखमधल्या काही मॉनेस्ट्रीमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला एक लक्षात येईल, बाहेर जी भांडं ठेवलेली असतात ती लाकडाची असतात.
108 भांड ठेवलेली असतात. पण या तवांगच्या मॉनेस्ट्रीमध्ये ही तांब्याची भांडी आहेत. तर अशी ही तवांग मॉनेस्ट्री आपलं वेगळेपण नेहमीच सिद्ध करते. अरुणाचल प्रदेशमध्ये आपातनी, मोंगबा, टिंगा असे वेगवेगळ्या प्रकारच्या जाती इथे आढळून येतात. मेंबा जातीची जी मंडळी असतात ना, त्यांचं रंग खूप गोरा असतो आणि त्यांचं नाक खूप लांब असतं. इथे जवान मुलां आणि मुलींना एकत्र राहण्यासाठी यामध्ये यांना परवानगी दिलेली असते. अर्थात त्यांच्यात लग्न लवकर होतात आणि संपूर्ण ईशान्य भारतामध्ये मातृसत्ताक पद्धत असल्यामुळे ही एक वेगळेपण इथे नेहमीच सिद्ध करतात. आपातनी ही सुद्धा एक वेगळी जात आहे किंवा एक आदिवासी जमात आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे यांचं खाद्य. एका सुपामध्ये मासे, त्याचबरोबर भात, न्यूडल्स किंवा मग एखाद्या प्राण्याचं मांस असं एकत्र करून इथे एक पदार्थ बनवला जातो, उमांग नावाचा. तर ही आपातनी जात कायम त्यांच्या वेगवेगळ्या फेस्टिवल्समध्ये हा पदार्थ असतोच असतो. याशिवाय एक सांगायचं म्हणजे की झिरो म्युझिक फेस्टिवल सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरमध्ये झिरो व्हॅलीमध्ये साजरा केला जातो. भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमधली बँड्स ग्रुप जे असतात ते एकत्र येतात आणि इथे त्यांची कला सादर करतात. जो झिरो म्युझिक फेस्टिवल इथे साजरा केला जातो. त्याचबरोबर आपण ज्या वेळेला तवांगला येतो, तवांग हे पर्यटनाचं मुख्य केंद्रबिंदू. तवांगमध्ये बऱ्याच गोष्टी आपण बघतो. एक म्हणजे तवांग वॉर मेमोरियल एक आहे. याशिवाय मगाशी जो उल्लेख केला की तवांग मॉनेस्ट्री, त्यानंतर सेला पास आहे आणि पिटिसो लेक आहे, माधुरी लेक आहे आणि आपली अलीकडचं याच्यातला जसवंतगड. तर माधुरी लेक हा कोयला चित्रपट तुम्हाला आठवतो? कोयला चित्रपटातलं एक गाणं या माधुरी लेक म्हणजेच आधीचं त्याचं नाव संगीतसर लेक, इथे शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित झालेला कोयला चित्रपटातील एक गाणं या संगीतसर लेक वरती शूट झालं होतं. म्हणूनच त्याला माधुरी लेक म्हणतात. तसंच आपण जसं जसं तवांगकडे यायला लागतो तेव्हा आपल्याला दिरांग नावाचं एक छोटंसं खेडं लागतं. दिरांग या ठिकाणी सफरचंदा आणि किवी या 2 फळांची शेती केली जाते. साधारणपणे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये या किवीचा हंगाम असतो आणि त्या काळामध्ये इथे किवी आपल्याला जवळजवळ 700 ते 800 रुपये प्रति किलोने मिळते. अर्थात ही किवी संपूर्णपणे भारतामध्ये येत नाही, ही पूर्णपणे परदेशात पाठवली जाते, त्यामुळे आपल्या वाट्याला ती येत नाही. गोष्ट ती या ठिकाणी आहे ती म्हणजे जसवंतगड. जसवंत सिंग रावत याच्या स्मरणार्थ बांधला गेलेला हा जसवंतगड. गुवाहाटीवरून निघाल्यावरती तेजपूरवरनं भालुकपाँग आणि भालुकपाँगवरून आपण अरुणाचल प्रदेशकडे यायला निघालो की जसवंतगड नावाचं एक ठिकाण लागतं, जिथे आपण मिलिटरी कॅम्पसुद्धा आहे. तिथे आपण काही क्षणभर थांबतो आणि त्या ठिकाणी जसवंतगड ज्या वेळेला बघतो त्यावेळेला आपला ऊर अभिमानाने भरून येतो. याला कारण एकच, ते म्हणजे चायना सैन्य ज्या वेळेला 1972 साली भारतावरती चालून आलं होतं आणि जे घनघोर युद्ध झालं होतं त्यावेळेला रायफलमॅन जसवंत सिंग रावत याने या चायना सैन्याला थोपवून धरलं होतं. जसवंत सिंग रावतला महावीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आलं, मरणोत्तर महावीर चक्र. पण हे युद्ध चालू असताना हिमालयन क्वीन्स ज्यांना म्हणतात, त्या म्हणजे सेला आणि नुरा या 2 हिमालयन क्वीन्स किंवा हिमालयन सिस्टर्स यांनी या रायफलमॅन जसवंत सिंग रावतला खूप मदत केली. 72 तास हा एकटा
चायनाशी युद्ध करत होता. वेगवेगळ्या ठिकाणाहून LMG म्हणजे लाईट मशीन्स गनच्या माध्यमातून चायना सैन्याला थोपवून धरलं होतं. त्यावेळेला आपण ते युद्ध हरलो, पण याची कामगिरी खूप मोठी आहे. या सेला नावाने हा सेला पास आपण बघतो जसवंतगडच्या अलीकडे. तर असं हे अतुलनीय शौर्याचं प्रतीक असणारं ठिकाण म्हणजे जसवंतगड. तवांग वॉर मेमोरियल, तवांगचे युद्ध स्मारक. 1962 साली ज्या वेळेला चीनसोबत आपलं युद्ध झालं त्यावेळेला सुभेदार जोगिंदर सिंग यांना वीरगती प्राप्त झाली आणि यांना परमवीर चक्र देऊन त्यांचा सन्मानही करण्यात आला. त्यांचे संपूर्ण त्यांची कारकीर्द काय होती, त्यांचे सगळं माहिती आपण या तवांग वॉर मेमोरियलमध्ये बघतो. याशिवाय दुसऱ्या खोलीमध्ये आपण बघतो ते म्हणजे युद्धानंतरचे काही फोटोग्राफ्स किंवा मग काही बंदुका, काही काडतुसं, हे सगळं एका खोलीमध्ये जतन करून ठेवलेलं आहे. पांढऱ्या शुभ्र दगडामध्ये उभे असलेलं हे तवांग वॉर मेमोरियल, याच्या चारही बाजूंना लाल आणि निळ्या रंगाचे झेंडे लावलेले आहेत आणि प्रत्येक बटालियनचा एक एक झेंडा सुद्धा आपल्याला या तवांग वॉर मेमोरियलला बघायला मिळतो. याचं उद्घाटन दलाई लामा यांनी केलं होतं. इथे कुठेतरी बुद्धिझम धर्म असल्यामुळे इथे थोडीशी इथलं आर्किटेक्चर हे बौद्धच्या निगडीत आपल्याला दिसून येतं. तवांग वॉर मेमोरियलच्या पाठीमागच्या साईडला साऊंड अँड लाईट शो आहे, तो सुद्धा तुम्ही बघायला विसरू नका. याचं कारण असं, तवांगमधली सगळी परिस्थिती, हा परिसर कसा आहे, हे युद्ध का झालं, कशामुळे झालं, हा सगळा इतिहास आपल्याला या साऊंड अँड लाईट शोमध्ये बघायला मिळतो. अरुणाचल प्रदेश सगळ्यात उंच जिल्हा म्हणजे तवांग. तवांगपासून ज्या वेळेला आपण सेला पासला जातो त्यावेळेला मराठा ग्राउंड लागतं आणि मराठा ग्राउंडमध्ये मराठा बटालियन आहे. अर्थातच त्याच नावाने हे मराठा ग्राउंड तिथे आपल्याला बघायला मिळतं. मराठा ग्राउंडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. तवांग ते सेला पास जो रस्ता जातो त्याला छत्रपती शिवाजी मार्ग असं म्हणतात. असाच एक पुतळा आपल्याला तवांग वॉर मेमोरियलच्या इथेही बघायला मिळतो. आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या इथे जर उभं राहिलो तर त्यांचा चेहरा जो आहे तो चीनी देशाकडे आहे असं लक्षात येतं की आपल्या शत्रूकडे त्यांची कठोर नजर आहे असं या पुतळ्यातून, या स्मारकामधनं आपल्याला समजून येतं. तर अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर आणि इटानगरला एअरपोर्टसुद्धा आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी नुकतंच एक फिटनेस इंडिया चॅलेंज पूर्ण केलं. काय होतं ते चॅलेंज? नुकतंच या पेमा खांडू या अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी 24 किलोमीटरचा एक ट्रेक केला. फिटनेस इंडिया चॅलेंज या अंतर्गत त्यांनी हा ट्रेक केला आणि तिथल्या खेड्यात असलेल्या इंटेरियरमध्ये राहणाऱ्या बऱ्याच लोकांशी त्यांनी संवाद साधला. तर एक वेगळं व्यक्तिमत्व या अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या समोर आणलं. अजून एक वेगळेपण सांगायचं ते म्हणजे आपण ज्या प्लॅटफॉर्मवरती बोलतोय ते विवेकानंद केंद्र, त्यांच्या अरुणाचल प्रदेशमध्ये 38 शाळा आहेत आणि एक नर्सिंग कॉलेज आहे. तर ज्या वेळेला तुम्ही अरुणाचल प्रदेशमध्ये जाल त्यावेळेला या विवेकानंद केंद्राच्या शाळेला भेट द्यायला विसरू नका. तुर्तास थांबतो. पुढच्या भागात आपण भेटूया सिक्कीम या नवीन राज्याविषयी जाणून घ्यायला. धन्यवाद. मग आवडला ना अरुणाचल प्रदेश? जाणार ना कधीतरी? नक्की जा. आता वेळ झाली आपल्या टास्कची.
आजचं तुम्हाला टास्क असं आहे की अरुणाचल प्रदेश स्पेशल हा जो भाग आपण पाहिला त्या भागावर आधारित 10 प्रश्नांची प्रश्नमंजुषा किंवा क्विज तुम्हाला तयार करायचं आहे. तुम्ही ते हाताने पेपरवर लिहा आणि त्याचा फोटो काढून मिनल त्यांच्या नंबरवर पाठवा. शांती मंत्र म्हणायची वेळ झाली आहे. ताठ बसा, पाठ मान डोकं सरळ रेषेत, हाताची नमस्कार मुद्रा. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.